वाढणार आहे। आपल्या इथं बोलायचं म्हटलं आता ते कसं होणार आहे, तो लोकसभेचा अधिकार आहे, पण त्यांनी बिल पास केलेलं आहे। त्यांनी 2029च्या निवडणुका ह्या पद्धतीने होतील असं सांगितलेलं आहे, बिल पास झालेलं आहे। आता आपल्याला ह्या सगळीकडे लक्ष देत असताना आपल्या 17.5 लाखामध्ये माझा अंदाज आहे 4 तर मतदारसंघ 100% होणार आहे। आपल्यामध्ये 4 मतदारसंघ 100% होणार आहे। कदाचित मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली तर 5वा पण मतदारसंघ झाला तर तुम्ही आश्चर्य वाटून देऊ नका। आणि त्यामुळे काम करत राहायचं, लोक कामाला महत्त्व देतात, त्याच्यामुळे तिथं कुठेही आपण कमी पडता कामा नये। आणि आज ह्या सगळ्याचा ओहापोह करत असताना विशेषतः अजित गव्हाणेंनी बरेच मुद्दे इथं काढण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये चिखलीमध्ये कुदळवाडीमध्ये जी कार्यवाही झाली त्या ठिकाणी 175 एकर जागेवर आरक्षण ते टाकलं गेलेलं आहे। तेथील शेतकऱ्यांना 1 गुंठा देखील जागा शिल्लक नाही, त्याचा उल्लेख मगाशी आपल्या अजितने केला। खरं तर तिथंच आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये सगळ्या सुधारणा करण्याचा प्रयत्न किंवा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर हे करण्याच्या बद्दलचा माझा स्वतःचा प्रयत्न होता। तिथं आपण काही काम पण सुरू केलं, परंतु त्याला जेवढी गती मिळायला पाहिजे होती तेवढी मिळाली नाही। आता त्याच्या शेजारी जवळपास हे आता चिखलीचं कुदळवाडीमध्ये ह्या परिसरामध्ये जे आरक्षण नाही, जाधववाडीमध्ये मी चुकून म्हणलं, जाधववाडीचं आरक्षण हे तिथं पडलेलं आहे। चिखलीचा टीपी मध्ये रद्द झाला, चरोलीचा टीपी स्थगित करण्यात आला। आत्ताच मला सहकाऱ्यांनी सांगितलं मंगळवारी सदा स्टँडिंग कमिटी मंगळवारी असते, जीबी, तर जीबीमध्ये आज काही तो विषय आला नाही असं सांगण्यात आलेलं आहे। मोशीच्या टीपी, बोराळवाडीचा टीपी असेल किंवा कुठला डीपीचा प्रश्न देखील ह्या मान्यवरांनी मांडला। आत्ताही मला शिष्टमंडळ आल्यापासून भेटतायत, निवेदन देतायत, चर्चा करतायत, इतर पण सहकारी त्याच्याबद्दलचं सांगतायत। कचरा डेपोचा प्रश्न आहे, कब्रस्तानाच्या संदर्भामध्ये तिथं आणखीन काही वेगळं आरक्षण टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे। स्लॉटर हाऊसच्या संदर्भातला प्रश्न आहे, 12.5% जमीन जी मागच्या काळामध्ये द्यायचं ठरलेलं होतं त्याच्यावर पण आरक्षण टाकलेलं गेलेलं आहे। चुकीचे आरक्षण अनेक ठिकाणी पडलेली आहेत, त्याच्यामध्ये हरकती पण बऱ्याच जणांनी घेतलेल्या आहेत। आणि लोक वाटतं की जसं चिखलीचा टीपी रद्द करण्यात आला तसं चरोलीचा टीपी हा स्थगित करण्यात आलेला आहे, तो स्थगित करायला नको तर तो रद्द करायला पाहिजे असं आमच्या चरोलीकरांचं सगळ्यांचं म्हणणं आहे। त्याच पद्धतीनं बोराडेवाडीमध्ये काही जणांचं म्हणणं आहे की ह्याही बद्दल तुम्ही निर्णय घेतला पाहिजे, परंतु आत्ता मी काही एका अधिकाऱ्याला वरिष्ठाला बोललो तर ते म्हणतात की बोराडेवाडीमध्ये टीपी करावा असं म्हणणारा एक वर्ग आहे। शेवटी ते तपासावं लागेल। तुम्ही पण याबद्दलचा मी ओहापोह केल्यानंतर वस्तुस्थिती बोराडेवाडीमध्ये ज्यांच्या जमिनी आहेत त्यांचं नक्की मत काय आहे हे आपण जाणून घेऊ। आणि लोकशाहीमध्ये काम करत असताना साधारण जनमताचा कौल बघत बघत निर्णय घ्यावे लागतात। हे पण आम्ही अनेक वर्ष 35 वर्ष काम करत असताना करत आलेलो आहे। आणि त्याच्यामुळं हे जे काही अजित आणि अजितच्या सहकाऱ्यांनी किंवा आज अनेक लोक वेगवेगळ्या राजकीय पक्षातून आले त्या सगळ्यांनाच मला सांगायचं की आपण त्याबद्दलची काही काळजी करू नका। सुदैवानी मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, उद्याच राज्याचे मुख्यमंत्री इथे येणार, सभागृहामध्ये काही कार्यक्रम आहे, त्याच्यातले काही गोष्टी आपण आपल्या काळामध्ये आत्ताच अनुराधा आणि देवीदास मला सांगत होता की दादा हे आपल्या काळामध्ये झालेलं आहे। ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जो त्यावेळेस तिथं प्रमुख असतो त्याला त्याचं क्रेडिट जातं किंवा ते उद्घाटन किंवा भूमिपूजन करत असतात, त्याच्यामुळं तसं काही तुम्ही फार काही वेगळं समजून घेण्याचं काही कारण नाही। मधल्या काळामध्ये आपल्या जे काही चिखली कुदळवाडीमध्ये 31 धार्मिक स्थळांना त्यामध्ये 18 मस्जिद होत्या, 13 मंदिरं होती। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमणाच्या संदर्भात नोटिसा देण्यात आलेल्या होत्या। त्यांनी त्याच्यामध्ये मला विनंती केल्यानंतर मला वाटतं मे महिन्याची 7 तारीख होती आणि त्यावेळेस पुण्याच्या विधान भवनामध्ये
मला अण्णा बनसोडेंनी पण सांगितलं होतं की बाबा दादा हे आपल्याला मार्ग काढावा लागेल आणि बाकीच्या सगळ्यांनी पण मागणी केलेली होती। अण्णा बनसोडेंच्या समवेतच एक शिष्टमंडळ आलेलं होतं, त्यांची बैठक मी विधान भवनामध्ये घेतलेली होती, तिथं आयुक्ताला बोलवलेलं होतं आणि त्या संदर्भात आम्ही एक सांगितलं की बाबा तुम्ही कुठं लोकांच्या भावना आणि लोकांची श्रद्धास्थळं ह्याला कुठं धक्का लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नका आणि त्या संदर्भामध्ये आपण आदेश दिल्यानंतर ते थांबलं, त्याच्यातनं दिलासा मिळाला, परंतु ते कायमचं त्याच्यातनं मार्ग निघाला पाहिजे ह्या मताशी मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या सहमत आहे। पण माझी तुम्हाला विनंती आहे, शेवटी शहराचा विकास करत असताना किंवा मगाशी मी जे सांगितलं पवना किंवा बामा आस्केटचं पाणी ज्या पद्धतीनं आपलं शहर वाढतंय त्या झपाट्याचा विचार केला, आज देशामध्ये जी काही झपाट्याने वाढणारी शहरं आहेत त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडचा उल्लेख केला जातो। तुम्ही बघा 6-6 महिन्यामध्ये टॉवर उभे राहत आहेत। सध्या ते SRAचं स्लमचं तर अशी कामं निघालीत की काही विचारता सोय नाही। काही तर झोपड्या नसताना झोपड्या दाखवतायत आणि त्याच्यातनं TDR काढतायत, अशाही पद्धतीच्या तक्रारी आलेल्या आहेत। तथ्य किती आहे का नाही हे तपासून घ्यावं लागेल। पण ह्या देशात आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला स्वतःचं घर असण्याचा अधिकार आहे, तो त्याचा हक्क आहे। यंदा 3 कोटी घरं आपल्या देशामध्ये देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये केला आहे। त्याच्यातले 30 लाख घरं 10% घरं आपण महाराष्ट्रामध्ये ह्या खात्याचे मंत्री शिवराज पहिली मध्ये पुण्यामध्ये आले असताना आपला हॅकेथॉनचा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये मग अजून 10 लाख त्यांनी वाढून दिली, 30 लाख। का तर प्रत्येकाला आपलं स्वतःचं घरामध्ये कुटुंबाला एक चांगल्या पद्धतीनं आसरा मिळावा अशा पद्धतीचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे। आपण इथं पण गोरगरिबांना अनेक प्रकारचे घरं बांधण्याचा कार्यक्रम केलेला होता। काही बाबतीमध्ये अडचणी आल्या, काही बाबतीत काही जण कोर्टामध्ये गेले, काही आपले भाटनगरची तर अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे, त्यालाही आता बरेच वर्ष झालेले आहे। आता तिथं तर अक्षरशः जावंसं वाटत नाही, इतकं खराब परिस्थितीमध्ये तो समाज आपलं जीवन जगतोय। त्यालाही काही पर्याय आपल्याला आणावं लागेल। जसं हा गृहनिर्माणच्या ज्या सोसायट्या असतात त्याच्यामध्ये 40 वर्ष झाल्यानंतर किंवा मुंबईमध्ये फार जुने 40-50 वर्ष झाल्यानंतर तिथलं पुनरुज्जीवन केलं जातं, नवीन तिथं TDR दिला जातो, नवीन तिथं काही इमारती उभ्या केल्या जातात। अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या विविध योजना आहेत आणि त्याच्यामुळं आपण अनेक वर्ष एकमेकाला जवळनं ओळखतो, आपले प्रत्येकाचे स्वभाव एकमेकाला माहिती आहे। त्याच्यामध्ये नवीन पिढी पण मोठ्या प्रमाणावर पुढे त्या बाबतीमध्ये आलेली आहे। इथं बसणारी कितीतरी जण अशी आहेत की मी ज्यावेळेस खासदार झालो होतो त्यांचा जन्मही झाला नव्हता, 91च्या नंतर जन्माला आलेले, परंतु आज वेगवेगळ्या भागामध्ये स्वतःचा व्यवसाय, नोकरी किंवा एक सामाजिक काम किंवा पक्षाचं काम करणारे पण कार्यकर्ते स्टेजवर आणि समोर बसलेले मला पाहायला मिळत आहेत। आणि म्हणून आपल्याला काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात, काही बदल करावे लागतात, काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तिथल्या समाजाच्या भल्याच्या करता राबवाव्या लागतात। आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आज हा पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक प्रश्नाचा ओहापोह विशेषतः योगेशजी, विलासजी आणि अजितनं इथं केलेला आहे। खरं तर पंडित गवळींना पण बोलायचं होतं, पण त्यांना मी विचारलं काय बोलणार आहेत, ते ऐकल्यानंतर म्हटलं बाकीची आमची चौघांची भाषणं बाजूला राहतील आणि तुमची हेडलाईन होईल, बोलू नका, जरा शांत राहा। आणि त्याच्यामुळे त्यांना पण शांत केलं। परंतु कधीतरी आपल्या काही प्रमुखांना पंडित गवळींना घेऊन बसावं लागेल आणि त्यांना मन मोकळं करून द्यावं लागेल, नाहीतर पुढं कुठंतरी सभा असली बाबाला जर मनात नाही राहिलं आणि जर माईक घेतला तर माझं विलासचं काही खरं नाही। मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एक परिवार म्हणून आपण एकमेकाला आधार देण्याचं काम केलं। त्याच्यामध्ये कधी पण
आपण दुजाभाव केला नाही तर जाऊ विलासनी केला लांड्यांनी की बाबा कोण पंजाबवरून आलं, कोण कोल्हापूरहून आलं, कोण आणखीन कुठनं आलं, कोण आणखीन कुठनं आलं आणि कोण भोसरीतनं पण आलं ना. मग त्यांनाही आम्ही सांगून पहिल्यांदा ती भोसरी आमच्या सभा व्हायच्या केवढंसं तिथं स्टेज होतं आणि केवढीशी तिथं जागा होती, काय तिथली परिस्थिती होती. पण मी मगाशी जे काही सांगितलं रेड झोनच्या बद्दल पण मगाशी सांगण्यात आलेलं आहे की दादा रेड झोनच्या संदर्भामध्ये सर्वे करण्यात आला, परंतु त्याच्यामध्ये महानगरपालिकेने मोजणी केली पण अधिकृत नकाशा प्रकाशित केला नाही असं धनंजयचं म्हणणं होतं. तिथला TDRचा पण विषय. माझं एक म्हणणं आहे तुम्हाला सगळ्यांनाच की त्या संदर्भामध्ये अनेक प्रश्नांची ओहापोह तुम्ही केलेली आहे. त्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे नोट तयार करून द्या. आत्ताचे मला वाटतं आयुक्तांना बराच काळ झालेला आहे, 3 वर्षामध्ये बदल्या होत असतात. त्या पद्धतीनं नवीन आयुक्त जसं पुण्यामध्ये आले तसं इथं येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं आपण नवीन आलेल्या आयुक्तांशी ह्या सगळ्याविषयी बोलू, त्याच्यातनं कसं पुढं जायचं मार्ग काढायचा. कारण इथं पहिल्यांदा काढून नंतर तो नगरविकास खात्याशी संबंधित विषय असेल, राज्य सरकारशी संबंधित असेल, तिथं मंत्रालयामध्ये मी एकनाथरावजी आणि देवेंद्रजी यांच्याशी बोलून त्याच्यातून कशा पद्धतीनं पुढं मार्ग काढायचा ते आम्ही निश्चितपणे ठरवू. आजपर्यंत ह्या भागामध्ये ज्या ज्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये ऑटो क्लस्टर असेल, त्याच्यामध्ये सायन्स पार्क असेल, अनेक गोष्टी असतील, उद्यानं असतील, क्रीडांगणं असतील, वेगवेगळ्या पद्धतीनं रस्ते करण्याचं काम असेल, अजून बरीचशी कामं आपल्याला त्या ठिकाणी करायची. परंतु हे करत असताना नेहमी ह्या शहराच्या वैभवामध्ये भर पडेल अशाच प्रकारचे प्लॅन आम्ही केले. आत्ता तुम्हाला माहिती नाही मित्रांनो, मला बरेच दिवस इथं CPचं कार्यालय झाल्यानंतर एक उत्तम पद्धतीचं CP कार्यालय असलं पाहिजे अशा पद्धतीचा आम्ही लोकांनी विचार केला आणि फार सुंदर CP कार्यालय आपण इथं मंजूर करून घेतलेलं. त्याचं भूमिपूजन पण मध्ये मुख्यमंत्री आम्ही येऊन केलेलं आहे. त्याचा टेंडर पण आता निघालेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं ह्या शहराला एक अभिमान वाटेल अशा प्रकारचं CP कार्यालय मध्ये पहिल्या 5 मध्ये माझ्या पिंपरी चिंचवडच्या CP कार्यालयाचा उल्लेख होईल अशा प्रकारचं. आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, माझे पोलीस कर्मचारी असतील, माझे नागरिक जाणारे असतील, त्या सगळ्यांना तिथं व्यवस्थितपणे पार्किंग सगळ्या गोष्टीची व्यवस्था आपण त्याच्यात अंतर्भूत केलेली आहे. आपलं त्यावेळेसचं जे काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं कार्यालय ते कमी पडायला लागले. त्यावेळेसची लोकसंख्या आताची लोकसंख्या प्रचंड फरक पडला आहे. आणि मग नंतर आम्ही बसलो, मी एक सुनील पाटील म्हणून आर्किटेक्ट आहे, त्यांना बऱ्याच जणांना मी 4-5 लोकांना प्लॅन करायला सांगितलेले होते आणि त्यामध्ये एक चांगला प्लॅन सुनील पाटलांनी केला. ती पण वास्तू उभी झाल्यानंतर तिचं काम चाललेलं आहे, पूर्णत्वाला जाईल. पण ती पूर्ण झाल्यानंतर तुम्हालाही सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना खरोखरीच आपल्या महानगरपालिकेची एक उत्तम इमारत, दिमागदार इमारत, आमच्या शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी अशा प्रकारची देखणी इमारत ही उभी राहिलेली आहे. हेच तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. इतकं चांगल्या प्रकारचा प्लॅन आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. अशा अनेक गोष्टी आत्ता मध्ये ताथवड्याला आपल्या पिंपरी चिंचवडच्या हद्दीत येतं, पण तिथं 120 एकर जागा आम्ही यशदाला दिलेली आहे. 120 एकर जागा. त्यामध्ये जसं पुण्याचं राजभवनच्या यशदा आहे, तिथं अनेकांना तुम्ही महानगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर अनेकदा वेगवेगळ्या नगरसेवकांना देखील आपण तिथं ट्रेनिंगचा कार्यक्रम ठेवतो किंवा महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी काय काम करायचं, नगरसेविकांनी अशा जिल्हा परिषदेच्या कामाची पद्धत काय, कुठले विषय त्यांच्या हातात असतात, त्याला कसा वापर करायचा वगैरे वगैरे. अशा पद्धतीनं माझा तर प्रयत्न चालू आहे. देशामध्ये IAS ऑफिसरांच्या करता मसुरी म्हणून तिथं यशदाच्या धर्तीवर तिथं ट्रेनिंग सेंटर आहे. खूप जणांना तिथं जावं लागतं. हे सगळे अधिकारी हे तिथं जाऊन ट्रेनिंग घेऊन येतात. मधून पुन्हा त्यांना तिथं जावं लागतं, जे शासनाचे आदेश असतात त्या पद्धतीनं.
तसं 120 एकरामध्ये साधारण 800 ते 1000 कोटी रुपयाचा एक प्रकल्प आम्ही तिथे हातामध्ये घेतोय. त्याचा प्लॅन करायला सांगितलं आहे. मधीच माझी मीटिंग झालेली होती. त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी बसून 5-6 कॉन्ट्रॅक्टरला सांगितले तुम्ही प्लॅन करा. त्याच्यामध्ये सर्व सोयीयुक्त उद्या 50 वर्ष पुढं लोकांनी त्या ट्रेनिंग घेणाऱ्यांनी म्हटलं पाहिजे की खरंच इतका सुंदर प्लॅन केला आहे. रस्ते म्हणू नका, पार्किंग म्हणू नका, किंवा तुमचे प्लांटेशन म्हणू नका, लँडस्केपिंग म्हणू नका, ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव एक देशातलं उत्तम अशा प्रकारचं केंद्र हे तिथं आपण निर्माण करतोय. तेही काम लवकरच आत्ता सध्या तिथं टाटा म्हणजे शिवाजीनगर ते हिंजवडी म्हणून मेट्रोचं जे काम चाललेलं आहे त्याचा काही कामाच्या करता तिथं काही गोष्टी तयार करायला टाटाला ती जागा दिलेली आहे. अशा खूप काही गोष्टी मी आता सगळ्या सांगून तुमचा सगळ्यांचा वेळ घेत नाही कारण वेळ पण बराच झालेला आहे. पण मी आपल्याला सांगेन, मी बऱ्याचदा अजित आणि राहुल सगळ्यांशीच चर्चा करत होतो की आता तुम्ही हा निर्णय घ्या आणि त्यांनी तो निर्णय घ्यायचं ठरवलं. त्याच्या संदर्भात अनेक जण अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत होते, चर्चा करत होते. परंतु पुन्हा जसं आपण किती गावाकडे बघा, किती फिरून आलं तर माणसं पुन्हा दावणीला येतात. मी म्हणलं नाही, विलास म्हणला दावणी. ती म्हणला मी म्हणतच होतो ही कधी म्हणतोय, मग मी त्याची रिपीट करतोय कारण उद्याच्याला काही म्हणतील राव आम्हाला दावणीला आलं म्हणणार तो का काय. मी नाही म्हटलं अजित, ती विलास म्हणतो. तुला मी कितीदा सांगतो अजित, तू विलासचं ऐकू नको. हो का, पंडितरावनी तर माझ्या आधी सांगितलं होतं. हरकत नाही, परंतु आपल्याला खूप काम करायचं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये मागचे जे काही दिवस होते आपला काळ ज्याचा उल्लेख कोणी केला, मला वाटतं योगेश का कोणी केला 25 वर्षाचा, 92 ते 2017चा, तशा पद्धतीचा आपल्याला दिवस ह्या पिंपरी चिंचवडकरांना दाखवायचे. पारदर्शक कारभार करायचा, भ्रष्टाचाराला तिलांजली द्यायची. वेगवेगळी लोक काय करतायत, कसं करतायत, हे जे बऱ्याच कहाण्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय परिस्थिती कुणाची कशी होती आणि आज परिस्थिती काय झालेली आहे. काय लोक म्हणजे मी तर बघतोय काही जण असे उभे राहतात आणि घोडं असं गोल फिरतंय, राऊंड आहे, काय विचारूच नका. काय विचारता सोय नाही. ठीक आहे, ज्यांना जे योग्य वाटतं ते करतात, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. माझी मतं स्पष्ट आहेत. आपण जनतेचे प्रतिनिधी आहेत. आपण जनतेच्या प्रश्नाशी बांधील राहिलं पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे. ते सोडत असताना तिथं कुठेही जातपातमध्ये आणता कामा नये. माणुसकी ही तुमची माझी जात आहे. जसं आम्ही ग्रामीण भागात बोलत असतो, शेतकरी ही तुमची माझी जात आहे, शेतकऱ्याला दुसरी जात नसते, शेतकरी हीच आमची जात. तसं शहरी भागामध्ये काम करत असताना माणुसकी आणि भारतीय महाराष्ट्रीय ही आपली जात. आणि हेच आपल्याला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळेस बघा ना, आजही इतिहासात नोंद आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये होते. कुठंही असा भेदभाव नव्हता. जरी ते हिंदवी स्वराज्य होतं तरी त्याच्यात महिलेचा आदर मान सन्मान राखला जायचा. त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांनाही सामावून घेतलं जायचं. मावळे सगळ्या प्रकारचे मावळे होते. ह्या सगळ्याचा विचार आपण डोळ्यासमोर ठेवला तरच आपली प्रगती प्रचंड वेगाने होणार आहे, आपला विकास प्रचंड वेगाने होणार आहे. आणि तेच आपल्याला सगळ्यांना साध्य करायचं आहे. तुमच्या माझ्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आपण मागं झोपडपट्टी मुक्त आपलं शहर, म्हणजे काही झोपडपट्टीवाल्यांना बाहेर काढवायचं नाही, त्यांना झोपडीतनं काढून त्यांना हक्काची चांगली घरं द्यायची, ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. त्याच्यातनंच ती SRA स्कीम
ह्या पुढे आलेल्या आहेत. आम्हाला बोलता बोलता असंही सांगतात की दादा तुम्ही हे सगळं सांगता, सगळं काही करता, परंतु अनेक जण त्यांची पक्ष वेगवेगळे असले तरी व्यवसायामध्ये पार्टनरशिप आहे म्हणतात. आता कुणाची हे काय, मला त्याच्या खोलात जायचं नाही. चांगला व्यवसाय करण्याच्या करता चांगल्या लोकांशी पार्टनरशिप करायला माझा काही विरोध असण्याचं कारण नाही. पण लोकांनी ते सगळं बघत असताना आपल्याकडे चांगल्या नजरेने बघितलं पाहिजे. इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात, त्यावेळेस त्यांना वाटलं पाहिजे की आपण अजितकडे जातोय त्यावेळेस आपल्या हक्काच्या भावाकडे जातोय, तो भाऊ आपल्याला न्यायच देईल अशा प्रकारची भावना माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या बद्दल माझ्या भगिनी वर्गाला वाटली पाहिजे, आमच्या मुलींना वाटली पाहिजे, आमच्या मातांना वाटली पाहिजे, असं माझं स्पष्ट, स्वच्छ आणि आग्रही मत आहे. ही पण बाब तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये ठेवावी. जर यथा कदाचित योगेश, विलास आणि अजित यांनी काही मुद्दे काढलेले असतील किंवा काही माझ्या सहकारी मित्रांनी मला दिलेले असतील तर आम्हाला ह्या शहराचा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं विकास करायचा आहे. तिथं कुठंही आम्हाला चुकीचं करायचं नाही. ह्याच पद्धतीनं आज थोडंसं बोललं जातं, हे जास्त तुम्हा लोकांना माहिती आहे की भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या MIDCच्या भागामध्ये आजही अतिक्रमणाचा विळखा आहे अशा तक्रारी छोट्या मोठ्या उद्योजकांच्याकडनं येतात. आणि यावर खरं मी, उदय सामंत, आम्ही राज्य सरकारचे प्रतिनिधी सगळे अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन, कॉर्पोरेशनला विश्वासात घेऊन हे आपल्याला दुरुस्त करावंच लागेल. याचबरोबर ह्या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण, दूषित पाणी पुरवठा, काही भागामध्ये अरुंद रस्ते, वाहतुकीची कोंडी, रस्त्याची दुरावस्था अशा समस्यावर देखील पालिका आणि प्रशासन आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला अधिकचं काम करावं लागणार आहे. कारण रस्ते खराब असले तर लोकांचं अतिशय वेळ वाया जातो. त्याच्यामध्ये एकंदरीतच आपली पिंपरी चिंचवड शहर आणि वेगाने हे विकसित होत आहे. त्याचबरोबर शहराच्या लगत आता PMRD आहे. पुढे मनपाच्या भागातील विकास देखील वेगाने होत आहे. या भागांना जोडणारे रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन अशा अनेक सुविधा या तिन्ही संस्थांच्याच काढावं लागेल. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून नियोजित विकास करण्यासाठी आम्ही काही योजना आखलेली आहे. त्याच्यामध्ये आणखीन माझ्या मोशीचे लोक सांगतात की दादा पुढचं मागं आमचा इथं कचरा टाकला जायचा आहे, परंतु अजून त्याचं जागा वाढवण्याचं काम करतायत, म्हणजे अधिकचं मला वाटतं क्षेत्र घेण्याचा प्रयत्न करतायत. तिकडं मग पुनवळ्याचं तुम्ही रद्द करता आणि इकडं मात्र आमचं मोशीचं वाढवताय, हे कसल्यात बसतं, असा एक काहींचा प्रश्न आहे. शेवटी तुम्ही जबाबदार नागरिक आहेत, तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न येतील ते तुम्ही सांगणार आणि त्या प्रश्नाचा योग्य पद्धतीनं त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न हे आम्ही लोक करणार. मी आता पुणे पिंपरी चिंचवडला बरेच वर्ष, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे बाबांनो मी मागे 10,000 कोटी रुपयाचा पुणे पिंपरी चिंचवडला रिंग रोड करत होतो. आता त्या रिंग रोडची किंमत 25,000 कोटी रुपये झाली. जागेचे जे काही मोबदला दिलाय तो वेगळा, तो केल्याशिवाय या दोन्ही शहराचा वाहतुकीचा प्रश्न सुटू शकत नाही. म्हणून तेही आता टेंडर आम्ही काढलेलं आहे. भविष्यात उपनगरीय रेल्वेचा देखील पर्याय, जसा मेट्रोची मार्गिका आम्ही करतोय तसं ह्या रिंग रोडला एखादी लोकल ही पण आम्हाला द्यावी लागणार आहे. त्याचाही अंतर्भाव आम्ही त्याच्यामध्ये करतोय. तळेगाव दाभाडे ते चाकण रांजणगाव मार्गे उरळी कांचन दरम्यान लोहमार्ग उभारण्याच्या करता देखील रेल्वे प्रशासन विचाराधीन आहे. आणि या 2 लोहमार्ग अस्तित्वात आल्यानंतर पुणेच्या स्टेशनचा जो ताण आहे तो कमी होईल आणि बाहेरून येणाऱ्या कामगार वर्गाला बारामती, मावळ, चाकण, रांजणगाव, कुरगुम MIDC मध्ये सोयीस्कररित्या प्रवास हा करता येणार आहे. मला काही कालावधी वगळता
मी राज्य सरकारच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड नागरिकांना सेवा करण्याची संधी कायम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभली। माझं नेहमीच त्या बाबतीतलं लक्ष राहिलंय। पिंपरी चिंचवड शहराने मला प्रेम करणारे अनेक जीवाभावाची माणसं दिली। आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत सहभागी झालो। कुठलाही वेगळा विचार हा आमचा नाहीये। आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्याच विचारधारेने पुढे चाललेलो आहे आणि आमचा पक्ष देखील नेहमी त्याच विचारधारेशी एकनिष्ठ राहील अशा प्रकारची ग्वाही मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो। पुन्हा एकदा आज अजित आणि अनेक मान्यवरांनी, मी परत सगळ्यांची नावं घेत नाही, मी मगाशी ज्यांची नावं घेतली त्या सगळ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जो प्रवेश केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि लगेचच आपल्याला सभासद नोंदीच्या आणि पक्षवाढीच्या कामाला लागायचंय हे आव्हान करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र।